आणि आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी इशारा दिला होता की या दिवसात जर या मंदिराला हात लावाल तर, जसं आता संजय राऊत सर बोलले की हे मंदिर हनुमानाच्याच आशीर्वादाने जी आपल्याला ताकद मिळाली, आंदोलन करायला लागलं नाही, रस्त्यावर यायला लागलं नाही, फक्त एका व्यक्तीच्या आवाजावर हे मंदिर वाचलेलं आहे, ही आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब मी माझ्या आजोबा म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल ऐकत आलोय. वेगवेगळ्या मंदिरात जातो, कधी गुरुद्वारात नांदेडचे गेलो, कधी इकडे मंदिरात आलो, कुठच्याही धर्मस्थळी गेलो तरी त्यांच्याबद्दल एक आदराची भावना असतेच. पण खास करून आपल्या मंदिरामध्ये गेलो, मग इथे जुहूला इस्कॉन मंदिर असेल, आमच्या MIG कॉलनी इथे साईबाबांचं मंदिर असेल, इथे गेल्यानंतर मला त्यांच्या एका हाकेची ताकद होती. ती सतत तिकडचे सगळे पुजारी असतील, ट्रस्टी असतील सांगत असतात की आमचं मंदिर वाचलं तर एका व्यक्तीमुळे वाचलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि तीच ताकद आता उद्धव साहेब पुढे घेऊन चालले. त्यांच्या गावात देखील पक्षप्रमुख आहेच, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद काय आहे ही आज आपण दाखवून दिलेली. आणि ती ताकद दाखवून देत असताना अजूनही दाखवलेलं आहे की आपल्या धर्माचा प्रचार करत असताना, आपल्या धर्माचा पुरस्कार करत असताना दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करण्याची गरज नसते, दुसऱ्यांवर चालून जाण्याची गरज नसते. आणि खास करून भाजपचं जे चुनावी हिंदुत्व आहे, आपण सर्व हिंदू लोकांना भाजपची निवडणुकीपुरतं वापरतो, यूज अँड थ्रो करतं, ते देखील काल आपण त्यांचा पत्ता पाडून एक्सपोज केलेला आहे. वाराणसीमध्ये मी स्वतः गेलेलो, मी आणि आई आम्ही दर्शनाला गेलो होतो, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी गेलो होतो. आणि तिकडे देखील तिकडच्या पुजाऱ्यांनी मला सांगितलं की जेवढी मंदिरं भाजप सरकारने कॉरिडॉरच्या नावाखाली तोडलेली आहेत, प्राचीन मंदिरं असतील, मूर्त्या असतील, जेवढी मंदिरं भाजपाने तोडलेली आहेत तेवढी आपल्या देशाच्या इतिहासात कोणी तोडली नसतील. प्राचीन मूर्त्या तोडलेल्या आहेत, स्टोन कटोरी तोडलेल्या आहेत. तिकडे कुठच्याही तुम्ही घरात जा, मूर्त्या होत्या त्या तोडल्यात का? त्यांना कॉरिडॉर घ्यायचं होतं. अयोध्येचं मंदिर झाल्यानंतर हो इथे आपण जय श्रीराम, जय सियाराम, जय शिवराय या घोषणा दिल्यानंतर त्यावेळी देखील आपण अयोध्येला गेलो होतो आणि सांगितलं होतं पहिले मंदिर फिर सरकार. तिथे त्यांचं सरकार बसलं, आपल्या हाकेमुळे सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला. पण त्यानंतर आपण पाहिलं असेल ज्या मंदिराच्या अवतीभवती ज्या ट्रस्टनी जागा घेतलेली आहे त्या जागा सगळ्या विकल्या कोणाला? तर लोधायांना विकल्या, बिल्डरांना विकल्या. आणि तेच लोढा बिल्डर काही कार सरकारला मोफत घर देणार आहेत. आज इथे येऊन गेले, ते असतील अनेक लोक इथे भाजपाचे येऊन गेले, नाटकं करून गेली. खरं पाहायला गेलं तर रेल्वे कोणाचं खातं आहे? भाजपचं. केंद्र सरकार कोणाचं आहे? भाजपचं. नोटीस कोणी दिली? भाजपने. आणि नाटकं कोण करायला आले होते? भाजप. त्यांचा होता तो आपण एक्सपोज केलेला आहे. आपल्याला निवडणुकीच्या वेळी खोटे वाक्य पसरवतात की वक्फ बोर्डने सिद्धिविनायकवर दावा केलेला आहे, या मंदिरावर केलाय, त्या मंदिरावर केलाय. पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिराला कोणापासून असेल तर भाजप दलालांपासून आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागेल. आपल्याला महाराष्ट्र म्हणून एकत्र यायला लागेल. आपण सगळे महाराष्ट्रातले हिंदू म्हणून असो, महाराष्ट्र म्हणून प्रत्येक जात पात धर्म यायला लागेल. कारण बुलडोजर जो आहे ना फिरवायचा आहे, भाजपला जो बुलडोजर फिरवायचा आहे तो नुसतं हिंदूंच्या घरी नाही, नुसतं मुस्लिमांच्या घरी नाही, नुसतं ख्रिश्चनांच्या घरी नाही, नुसतं बुद्धिस्टच्या घरी नाही, तर आपल्या महाराष्ट्र आणि देशावर फिरवायचं आहे. आज मी त्या भाजपला इशारा देत आहे, आमच्या महाराष्ट्रात तुम्ही ईव्हीएममुळे जिंकलेला आहात, जनतेचा तुम्हाला कौल नाही, पाठिंबा नाहीये. जर हनुमानाने ठरवलं तर या देशामध्ये पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका होतील आणि देशाची ताकद काय दिसेल तुम्हाला, देशाचा आवाज काय दिसेल. आज आमची जर छाती फाडली जसं श्री हनुमानाची छाती फाडली तेव्हा तुम्हाला बघितलं होतं राम लक्ष्मण सीता होतं. आज या देशात आमची जर छाती फाडून पाहिलात तर आमच्या छातीमध्ये या देशाचं संविधान आहे, या देशाचं नागरिक आणि हा देश आहे, हेच आम्ही सांगत आहोत. उगाच आमच्या मंदिरांवर येऊ नका, उगाच आमच्या महाराष्ट्रावर येऊ नका. जी काही सत्ता तुम्ही काबीज केली असेल बरोबर आहे, सरकार चालवा, तुम्ही या देशाची सेवा करा. यांचं मंदिर वाचवण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. धन्यवाद साहेब. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे
तुम्ही कशाला मध्ये येतात ताई? दिलेला इशारा दिला. हे 100 वर्षाचं जुनं हमालाने बांधलेलं आमचं मंदिर, याला हात लावायचं याला. आज शनिवार आहे, आज शनिवार आहे, आज हनुमानाचा दिवस आहे आणि आज आपण घोषणा देतोय, जय बजरंगबली तोडतो गद्दारों की नली. आणि ती नळी तोडण्याचं काम हनुमानाच्या आशीर्वादानं आपल्या आदित्य साहेबांनी केलेलं आहे. आपण या मोठ्या संख्येने मगाशी एवढा नागडा माणूस इथे येऊन गेला, त्याला का हनुमान पावला आणि हनुमान म्हटला घेत आहोत. आपले सगळे शिवसैनिक बाहेर उभे होते बरं का. सर आता ते फोटो आता काढलेले आहेत, आता लोकांसमोर येतील. पण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मंदिरांचं रक्षण करण्याचं काम गेल्या 50-60 वर्षापासून कोणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं केलेलं आहे. यापुढे सुद्धा हे कार्य शिवसेना करत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदित्य साहेबांना विनंती करतो की आपण या विराट जनसमुदायाला संबोधित करावं.